नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बरेच ताईंनी मला व्हॉट्सअपला मेसेज केले, म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्या, पण मी कोणाला रिप्लाय नाही देऊ शकले. तर आता मी रात्री आरामात बसेन आणि सर्वांना रिप्लाय करेन. पण त्याआधी मी ह्या व्हिडिओमध्ये सर्व ताईंना, दादांना स्वामी प्रकट दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर पहा, आज हे सुंदर असं छान उंबरठा पूजन मी केलेलं आहे. खरं तर मला वेळच मिळत नाही, पण जेव्हा वेळ मिळतं तेव्हा मी असं छान करतच असते. तर हे पहा, आज स्वामींचं खूप छान असं डेकोरेशन केलं, की स्वामींचं हे घर स्वामींचं आहे. आणि आज खरंच मला असं फील होते, की आज मी स्वामींच्या मठात आलेली आहे. कारण की इतकं सुंदर असं सजावट झालेली होती, की मी विचारसुद्धा केलं नव्हतं. पण ती स्वामींनी करून घेतली. भले उशीर झालं मला हे सर्व करताना, पण स्वामींनी ते करून घेतलं. तर हे पाहू शकता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये, की मी हळू का होईना, पण एक वस्तू मी करत होते मध्ये-मध्ये. रात्रीचं पण जागरण करून पण लोकांची ऑर्डर पूर्ण करूनही मी ह्या गोष्टी केल्या स्वामींसाठी. तर पाहू शकता तुम्ही, की स्वामींसाठी मी सुद्धा धोती आणि उपरणं, फेटा असा तयार केला. तर कसे दिसतात आहेत स्वामी ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर हे तुम्ही स्वामींच्या मागे बॅकड्रॉप बघत असाल, तर ते बॅकड्रॉपसुद्धा माझ्याकडे एक जाडा थर्मोकोल होता. थर्मोकोलची शीट होती जाडी. गणपती डेकोरेशनमध्ये आणले, तर ती माझ्याकडे होती. तर ते बघून मला असं वाटत होतं, की ह्याचं काहीतरी करू म्हणून. तर विचार केला, चला स्वामींचं प्रकट दिन येत आहे, तर आपण त्याच्यासाठी काहीतरी करूया म्हणून. तर असं बॅकड्रॉप मी सुंदर असं बॅकड्रॉप स्वामींसाठी बनवलं आणि ते पण आज बनवलं. कारण की इतके दिवस वेळच नव्हतं मिळत. आणि बाजूला असे स्वामींचे मरून कलरमध्ये लोड बनवले. आणि मरून कलर इतकं छान दिसतं ना, की त्याच्यावरती तुम्ही कोणताही कलर ठेवलात ना, तर ते अगदी उठाव दिसतं. तर खरंच खूप सुंदर वाटत होतं. समोर तर इतकं छान दिसत होतं. आणि आज माझे स्वामी तर इतके सुंदर दिसत होते ना, की मला असं वाटत होतं आज माझी नजर लागणार आहे स्वामींना. तर बघा कसे छान दिसतात आहेत स्वामी निळ्या रंगामध्ये. तर माझी थीमच अशी होती, की काहीतरी असं मोरपंखी कलरमध्ये काहीतरी करावं म्हणून. तर हा हारसुद्धा मी काल रात्री बसून बनवलं स्वामींसाठी. विचार करत होती कसं बनव. पण जसं माझ्या डोक्यात येत होतं तसं मी प्रयत्न केला. तर असा छान हारसुद्धा बनवला. आणि हा फेटा तो मी आज संध्याकाळी बनवलं, कारण की धोती आणि उपरणं तर तयार होतं, पण फेटा मी बनवलाच नव्हता. तो आज मी संध्याकाळी केला आणि बॅकड्रॉपसुद्धा संध्याकाळी बनवला. तर कसे वाटले स्वामी आणि कशी वाटली माझी व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.